हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज. पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी. वडूज येथील समर्थ करिअर अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. या हुतात्मा भूमीत बुद्धिजीवी वर्गाची खाण असून प्रचंड मेहनत करण्याची क्षमता आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अल्पावधीतच समर्थ करिअर अकॅडमीची भरारी म्हणजेच हा गुणगौरव सोहळा आहे. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून तर वडूज ही हुतात्म्यांची भूमी राज्यात गणली गेली असल्याचे प्रतिपादन वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले. वडूज येथील पोलीस ठाणे परिसरात समर्थ करिअर अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी पोलीस निरीक्षक सोनवणे बोलत होते. यावेळी अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गुणवंत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, प्रसाद वाघ, पत्रकार धनंजय क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक सोनवणे पुढे म्हणाले की महाराष्ट्र पोलीस भरतीत नव्याने भरती झालेले या अकॅडमीचे विद्यार्थी निश्चितच कौतुकास्पद पात्र आहेत. कारण प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन करून पालकांचा विश्वास संपादन केलाय. तर त्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे समाजामध्ये त्यांना आजपासून वेगळीच सन्मानाची वागणूक निश्चित मिळेल. कुटुंबाप्रती आत्मीयता आणि देशसेवा याचे भान यशस्वी विद्यार्थ्यांनी ठेवावे हा मौलिक सल्ला ही पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गुणवंत गायकवाड म्हणाले की पालकांनी या संस्थेवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला असून यशस्वी विद्यार्थ्यांनीही कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव ठेवत खूप कष्ट घेतले. त्याचेच हे फलित असून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचलेला यशस्वी विद्यार्थी समर्थ करिअर अकॅडमीला कदापिही विसरू शकत नाही. कारण येथील वातावरणामुळे त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली आहे. शिवकन्या गणेश शिंदे जळगाव पोलीस, आरती तानाजी वायदंडे, राणीदादा बोडरे, प्राजक्ता आबाजी यादव, रणजित आनंदराव निकम सिंधुदुर्ग पोलीस, तेजश्री विशाल पांडकर बीड पोलीस, आकाश काशीनाथ जाधव कोल्हापूर पोलीस, बिरुदेव दिलीप शिंदे सोलापूर चालक पोलीस, तेजस रघुनाथ खरबडे नारायण देवकर, हमीद शौकत शेख, संदीप शंकर अदाटे पुणे SRPF पोलीस, सिद्धार्थ धर्मराज सूर्यवंशी अमरावती SRPF पोलीस या यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी धनंजय क्षीरसागर, तानाजी वायदंडे, नगरसेविका शोभा वायदंडे आदींसह विद्यार्थी पालकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश जाधव यांनी तर आभार सौ वर्षा गुणवंत गायकवाड यांनी मानले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांची वडूज शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालांची उधळण करत जल्लोष केला. विक्रमसिंह काळे, हुतात्मा न्यूज, सिद्धेश्वर, कुरोली. मॉडर्न किंवा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे इक्विपमेंट असलेल्या अकॅडमी दिसल्या, पाहिल्या. मी भेट दिली, तिथे जाऊन काही मुलांना मोटिवेट करण्यासाठी स्पीच देखील दिली. परंतु या अकॅडमीमध्ये मला एक आपलेपणा जाणवत होता, एक भावनिक नातं वाटत होतं. कारण इथल्या अकॅडमीमध्ये मला जरी परिस्थिती गरिबी दिसत असली होती तरी पण इथल्या मुलामध्ये असलेली मनातली जिद्द, चिकाटी, होतकरूपणा आणि एक स्पर्धात्मक वृत्ती जे यशाला खिचून आणण्यासाठी एक उपयुक्तता किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण गुण असतात, ते सातत्य, कठोर परिश्रम आणि मेहनत घेण्याची जी जिद्द, ती मला त्या अकॅडमीच्या प्रांगण दिसल्याबरोबर माझ्या मनामध्ये झरझर सगळ्या गोष्टी यायच्या. इथले मुलं मी पाहतो, सातारा जिल्हा हा सैनिकाचा जिल्हा आहे, पोलिसांचा जिल्हा आहे, हुतात्म्यांचा तर आहेच आहे, खूप ऐतिहासिक आहे. या मुलामध्ये एवढी चिकाटी, जिद्द, परिश्रम करण्याची ताकद आहे की अनवाणी पायाने ते रनिंग करतात. मी बऱ्याचशा मुलांना सकाळी ऑब्झर्व करतो, आहे त्या परिस्थितीमध्ये ते पळत राहतात. ते हे पळणं आपलं तेव्हा थांबलं पाहिजे ज्यावेळेस आपण यशस्वी होऊ किंवा ज्यावेळेस आपण आपला गोल अचीव्ह करू. नाळे मेजरनी खूप चांगलं सुंदर स्पीच दिलं. सांगायचं तात्पर्य ते आता जसं स्पीच दिलं तसं ते कामात देखील आहेत. ते माझ्याकडे 3 दिवस झालेत, पण मला त्यांचा एका क्षणामध्ये मी ओळखले की अरे काम का आदमी आहे. त्याच्या कामातून त्यांनी ते खूप दाखवून दिलेलं आहे. तसं आपण ज्यावेळेस युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये येतो त्यावेळेस आपण काहीतरी वेगळं करण्यासाठी, काहीतरी आपल्याला जास्त सामाजिक बांधिलकी, काहीतरी समाज ऋण फेडता यावेत, यासाठी आपल्यामध्ये काही ते रुतबा, ॲटिट्यूड चांगलं काम करण्याचं असतं.
त्यावेळेस आपण ॲज द यंग मॅन त्यावेळेस आपण वर्दीकडे आकर्षित होतो, इतर क्षेत्राकडे न जाता, असं मला वाटतं. आपण इथे येतो त्यावेळेस एक आपली वचनबद्धता असते 24/7 काम करण्याची, एक सुशिकता ठेवण्याची, समाज उपयोगी पडण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची, अहर्निश सेवा करण्याची. तुम्ही पोलीस दलात आलात, आमच्या कुटुंबात आता दाखल झालात, तुम्हाला प्रशिक्षणासाठी मी शुभेच्छा देतोच. पण जे प्रशिक्षण तुम्ही घेणार आहात ते प्रशिक्षण फार मनापासून घ्या. त्यावरच तुमच्या नोकरीचा पुढचा पाया किंवा नोकरीचे काय 35-38 वर्ष असतात ते असतात. शिवाय तुम्हाला पोलीस दलामध्ये जे काय ट्रेनिंग घेता येतील, मी स्वतः 11-14 ट्रेनिंग केलेले आहेत. त्यापैकी 3 ट्रेनिंग्स हे 1-1 वर्षाचे घेतलेले आहेत. मी पोलीस खात्यातला फक्त एक ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणून असतो, ते ट्रेनिंग सोडता बाकी इतर सर्व ट्रेनिंग घेतलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग होत गेली त्या त्या ठिकाणी जाऊन काम करत राहिलो आहे. प्रतिकूल परिस्थितीत ज्यावेळेस तुला जमणार नाही म्हणतो, तुम्ही ज्यावेळेस आता भरतीच्या तयारीत असता किंवा भरती करत असता त्यावेळेस खूप टक्के टोनपे सहन करावं लागतात. पण ज्यावेळेस